तर प्रवासानंतर संस्थेला आता चांगले प्रगतीचा वेग प्राप्त झालेला आहे. सुरुवातीला साहेबांनी आदरणीय वळसे पाटील साहेबांनीच या संस्थेचं उद्घाटन अतिशय एका छोट्या रूममध्ये 91 साली केलेलं होतं आणि त्यावेळी अध्यक्षस्थानी आपल्या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय वल्लभ शेठजी बेनके साहेब होते. तदनंतर संस्थेच्या आता सध्या एकूण 9 शाखा असून खोडद, मांजरवाडी, नारायणगाव या ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. संस्थेचं भाग भांडवल 5,96,00,000 रुपये असून ठेवी 125 कोटी रुपयाचे आहे. कर्ज वाटप 92 कोटी रुपयाचे आहे. गुंतवणूक 40 कोटी रुपयाची केलेली आहे. संस्थेला सातत्याने 20 वर्ष ऑडिट अ वर्ग मिळतो आहे. संपूर्ण कोर बँकिंग प्रणालीने संगणकीकृत सर्व कामकाज आहे आणि संस्थेचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य आहे. ग्राहकांना उत्तम सेवा देता यावी म्हणून संस्था ही वर्षातून 360 दिवसांनी आठवड्याचे 7 दिवस चालू असते. साहेब यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी जो विचार आपल्यापुढे मांडलाय की या संस्था फक्त आपल्या व्यवसायापुरत्या मर्यादित न राहता त्यांचा समाज उपयोगासाठी, समाजाच्या हितासाठी उपयोग झाला पाहिजे. आणि साहेब आपण भीमाशंकर कारखाने शरद बँकेच्या किंवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला हा विचार देत आला की या संस्था समाजासाठी उपयोगात आल्या पाहिजेत आणि तोच आधार घेऊन या संस्थेनं या आपण ज्या सभामंडपात सांस्कृतिक हॉलमध्ये बसलेलो आहोत या ठिकाणी 31 लाख रुपयाचा निधी प्रदान केलेला आहे. तसेच योग शिबिर, ओढे नाले खोलीकरण, विद्यार्थ्यांना संगणक वाटप, शाळांना संगणक वाटप, विद्यार्थ्यांना वह्या वाटप, त्याचप्रमाणे इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्यामार्फत 2 वेळा कर्करोग निदान शिबिर आपण घेतलेलं आहे आणि गोकुळ ग्राम अंतर्गत आपण गावामध्ये वृक्षारोपणाचं काम आणि संगोपन केलेलं आहे. सभासदांना आंबा, नारळ, चिकू ही रोपं आपण या पूर्व काळात वाटलेली आहेत. संस्थेला विविध पुरस्कारही या काळामध्ये मिळालेले आहेत. साहेब ग्रामस्थांच्या वतीने आणि देवस्थानच्या वतीने अगदी 2-3 मागण्या आहेत त्या ठिकाणी मांडतो. या देवस्थानासाठी तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त व्हावा म्हणून आपल्याकडूनही प्रयत्न व्हावेत अशी आमची या ठिकाणी विनंती आहे. त्याचप्रमाणे या परिसरात काही उर्वरित कामं आहेत. आदरणीय पवार साहेबांनी भरपूर त्याला वेग दिलेला आहे. ती राहिलेली उर्वरित कामं ही या ठिकाणी पूर्ण व्हावीत ही विनंती. त्याचप्रमाणे खोडदच्या पश्चिमेकडे जो लेंडी ओढा आहे त्या ठिकाणी एक पूल व्हावा आणि तो ओढा ते अर्णव पेट्रोल पंपापर्यंतचा 9 मीटरचा रस्ता काँक्रिटीकरण व्हावा अशी एक विनंती आहे. आणि बहुप्रतीक्षित खोडद निमगाव रस्ता प्रथम प्राधान्याने व्हावा अशी आमची समस्त ग्रामस्थांच्या वतीने आपणास विनंती आहे. मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासूनचं स्वागत करतो आणि माझं लाभलेलं प्रस्ताव बाळासाहेबजी खिलारी, व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर, या गावचे सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, खोडद नाही तर पंचकृषीतले आलेले सर्व माझे ग्रामस्थ बंधू वगैरे, आज आपल्या अंबिका माता यश्री अंबिका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या मुख्य इमारतीमध्ये एक स्वमालकीची अत्यंत देखणी इमारत, त्याच्यामध्ये आपण आज उद्घाटन करण्याच्या प्रसंगी इथे उपस्थित आहोत. संतोषजी गायकवाड आणि त्या सर्व त्यांच्या सहकार्यांनी गेल्या अनेक दिवसापासून वळसे पाटील साहेब इथं आले पाहिजे असा त्यांचा खूप आग्रह होता. 1-1.5 वर्ष झालं कोरोनामुळं साहेबांना येणं शक्य झालं नाही किंवा जाहीर कार्यक्रम करणं पण शक्य झालं नाही. पण साहेब आल्यावर उद्घाटन करणार असा त्यांचा हट्ट होता आणि तो हट्ट साहेबांनी खुद्द इथे येऊन आमच्या सगळ्यांचा पुरवला. त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये समाधान आहे. आज आल्यानंतर इतकी देखणी इमारत त्यांनी पाहिली की त्यांनी लगेच उद्गार काढले. कशाला आपण आता जिल्हा परिषद सदस्य आमदार एवढं चांगलं सभागृह हे पतसंस्थेचं झालेलं आहे. आमचं मंत्रालयामध्ये पण एवढं चांगलं सभागृह नाही, एवढं देखणं चांगलं केलं. ते सर्व श्रेय आमचे आर्किटेक्ट ब्रह्मेकाका सचिन गोडेकर आणि ज्यांनी ते कंत्राटदारांनी बांधकाम केलं त्याला आहे. पण विशेषतः ही जी पतसंस्था आहे ज्याचा उल्लेख प्रत्येकाने केला ते स्वर्गीय नारायण लक्ष्मण गायकवाड पाटील ही संस्था स्थापन केली. एका पत्र्याच्या शेडमध्ये स्थापन केली. ज्या हेतूने स्थापन केली त्या हेतूला सार्थक ठरून प्रामाणिक कष्ट करून 30 वर्षांमध्ये ही संस्था 125 कोटीवर 9 शाखा काढल्या आणि माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला मदत होईल अशा प्रकारचे हे संस्थेचं कारभार आहे. खरं तर पतसंस्थेचं जाळं आपल्या जुन्नर आंबेगावमध्ये खूप मोठं आहे. पतसंस्था याच्यासाठीच आहे की लोकांबरोबर अर्थकारणाशी निगडीत असलेल्या बँकेमध्ये जाताना लोकांना जरा अडचणी होतात, ते घाबरतात.
पण संबंधावर म्हणजे रिलेशनशिप बँकिंग आणि त्याच्यावर पतसंस्थेची उगम झाला, ती मोठी वाढली. समाजातल्या माणसाची पत ओळखून त्याला कर्ज पुरवठा केला, कर्ज परतफेड त्या लोकांनी केली, पतसंस्थेची पत वाढली आणि अशा पद्धतीने सहकारचं हे जे जाळं पतसंस्थेच्या माध्यमातून उभं आहे. साहेब, ह्या तालुक्यात जवळपास 250 पतसंस्था आहेत. त्यामध्ये टॉप 10 ज्या पतसंस्था आहेत त्याच्यामध्ये अंबिकाचं नाव आहे. हे सर्व आशीर्वाद आमच्या देवीचा आहे. या संस्थेने अर्थकारणाबरोबर समाजाच्या हितासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. हे जे आपण सभागृह पाहतोय त्याला जवळपास 30-31 लाख रुपयाचा निधी या संस्थेने दिला. हे गावासाठी अत्यंत घोषणार्ह गोष्ट आहे आणि म्हणून आज या संस्थेचा एवढा मोठा कार्यक्रम होतोय. त्यांनी आठवण सांगितली की जेव्हा एका संस्थेच्या शुभारंभ प्रसंगी वळसे पाटील साहेब कार्यक्रमाला होते, त्याच्या अध्यक्षस्थान वल्लभशेठ बेनके साहेबांनी आणि तीच इतिहासाची पुनरावृत्ती ही आज इथं होत आहे, याचा आनंद माझ्या मनामध्ये आहे. मला साहेबांना एक विनंती करायची की सहकारी संस्थेमध्ये काम करत असताना या सगळ्या पतसंस्थेच्या खूप अडचणी आहेत. त्याच्यातली एक प्रमुख अडचण जी आहे, कर्जदार जे कर्ज बुडवतात किंवा जे थकीत झाले अशांची एक संघटना झालेली आहे आणि मग ते कर्ज पतसंस्थेकडे परत करता नसेल, संस्थेला इतक्या अडचणी येतात. मग महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल किंवा सहकार विभाग असेल, त्याला थेट कायम पुण्यापर्यंत खेटा आमच्या प्रत्येक संस्थेला घालावा. आमचं म्हणणं असं आहे की याचा निकाल जो थकीत असेल त्याचे डीडीआर आणि जॉईंट रजिस्टर होण्यापेक्षा त्याचा पतसंस्थेचा अधिकार मात्र काही प्रमाणात जर AR कडे जर प्राप्त झाला तर त्या लोकांना एवढं लांब जायला काय थोडंसं वाचेल त्यांचं. त्याचबरोबर कलेक्टर ऑफिसला वर्ष त्या निकाल देण्यासाठी थप्पी पडलेली असते फाईलची. मागं लागून खूप दिवस लागतात, त्यांना खूप लोड अख्ख्या जिल्ह्याचा कारभार बघायचा आहे. पण तेच जर आज प्रांताकडे आलं तर त्याचा उराई खूप लवकर होणार आहे. जिथं पोलीस प्रोटेक्शन घेऊन जर ताबा करायचा आहे तिथं SP साहेबांपर्यंत सगळी परवानगी देण्यासाठी ते DYSP लेवलला जर झालं तर निश्चित प्रकारे आमच्या पतसंस्थेला त्याला नोटीस इश्यू करून त्याला ताबा मिळवण्यासाठी आणि वसुलीसाठी हे अधिकच सोपं होईल असं माझं व आमच्या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या संस्था मालकांचं मत आहे. त्यासाठी आपण मदत करावी अशीच माझी एक छोटीशी विनंती आहे. गावात आल्यानंतर साहेबांकडे आता मागणी करायची. मी गेल्या काही दिवसापूर्वी सांगितलं की गावामध्ये एक बैठक घ्या. पांडुरंग पवार साहेबांना मी सांगितलं की तुम्ही गावात बसा, या गावातले जे काही कामं असतील त्याचा आराखडा तयार करा. त्यांनी आराखडा तयार केल्यानंतर आता निवेदन तुमच्याकडे पण दिली आणि माझ्याकडे पण दिली. पण आजच सकाळी जिल्हा परिषदचा हिरक महोत्सवचा कार्यक्रम संपन्न झाला. तिथे पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नाही म्हणणं सोडून द्या आणि लोकांचे कामं आले असेल तर हो म्हणायला शिका आणि लोकप्रतिनिधींनी मात्र सारखं हो म्हणू नका, कधी कधी नाही म्हणायला पण शिका. सारखं हो म्हणायचं, सगळ्याच कामाला हो म्हणायचं, नाही झालं तर ज्या अडचणीला सामोरं जायला लागते त्याचं एक उदाहरण पण त्यांनी तिथे दिलं. पण आता साहेब इथं आले, साहेबांचं आवडतं का आल्यानंतर या संजयराव काळे साहेब आले, जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत. इथं आल्यानंतर साहेबांच्या प्रती या गावाचं कसं प्रेम आहे तसं पांडुरंग पवार साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. त्यांनी लगेच सांगितलं आमच्या जेवढ्या सभा झाल्या त्या पारावर जाणार, पारावरचं स्टेज त्याच्यावर उभं राहायचं आणि आमची भाषण तिथून चालू. अनेक कामं साहेबांची माझी चर्चा झाली. साहेबांच्याच मदतीने या सगळ्या कामांचं काय काय आम्ही करणार आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि जिथं मला साहेबांची स्पेशल मदत लागणार आहे ते पण आपल्या सगळ्यांच्या समोर मी साहेबांना सांगणार आहे. पहिलं काम आहे की तीर्थक्षेत्राचा क वर्गाचा दर्जा प्राप्त करून द्यायचा. कोविडच्या कालावधीमध्ये 2 वर्ष ज्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त आहे त्यांना 1 रुपयाचा निधी 2 वर्ष प्राप्त झालेला नाही. नवीन करायचा संबंधच आला नाही कारण सगळे पैसे आरोग्याला खर्च झालेले आहेत. आता काही क वर्गाचे तीर्थक्षेत्राचे दर्जा जो आपण प्राप्त करतोय, मला आठवत नाही पण कुठेतरी एका संस्थेला आता यावर्षी आपण प्राप्त करून दिलेलं आहे. ब चे 2 दिले आणि
आणि पारंबे दिला आणि कल आहे कुठला तरी त्याला मला माहित नाही, पण पुढची जी डीपीसी त्याला आपल्या देवस्थानला क दर्जाचा तीर्थक्षेत्राचा प्राप्त करून देईल एवढा ज्ञान देखील सांगतो. खोडात येथे क्रीडांगण होण्याबाबत या तालुक्यामध्ये क्रीडा संकुल आता येडगावला आपण नवीन उभा करतोय, त्याचं कंपाऊंड वॉलचं काम चालू आहे. गुलाब शेठ नेरकर त्याचं काम बघतायत. तिथं पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने 5 कोटीचा निधी आलेला आहे. सावरगावच्या गायन जमिनीमध्ये आता आपण त्याची तयारी करून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून 50 लाख रुपये घेतलेले आहेत. तशाच प्रकारे यंदाच्या वेळेस पण जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडून आपल्या इकडं चांगलं प्लॅन करून त्याला जे काही पैसे लागतील त्या क्रीडांगणासाठी पण यंदाच्या डीपीसी मधून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडून उपलब्ध करून दिले जाईल. एवढं मी तुम्हाला इथं निश्चित प्रकारे सांगू इच्छितो. खोडदला जोडणारे 2 मेन रस्ते, एक नारायणगाव निमगाव, एक खोडद निमगाव आणि खोडद PMGSY मध्ये काय पण प्रस्तावित केले होते. 1-2 त्रुटी आल्यामुळे तर राहिलेला आहे. 3.25 कोटीचा त्याचा एस्टिमेट आपण केलेला आहे. पण स्पेशल केस म्हणून हा सगळा खासदार साहेबांच्या अंतर्गत विषय असल्यामुळं त्यांनी स्पेशल केस या रस्त्याची केलेली आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी आता बोललेलो आहे. यंदाच्या वर्षामध्ये खासदार साहेबांच्या पण आता निधी सुरुवात झाली. 2 वर्ष आपल्या माननीय पंतप्रधानांनी सगळ्या खासदारांचे फंड्स वापरलेले आहेत. पण आता जी सुरुवात झाली पूर्ण लोकसभा मतदारसंघ त्यांना बघायचं, पण आपला जुन्नर तालुका आपल्यासमोर यंदाच्या वर्षी निमगाव साव्याच्या रस्त्याच्या साठी पण PMGSYतून यंदाच्या वर्षी 3.25 कोटी रुपयाचा निधी हा मंजूर केला जाईलच, एवढं या निमित्ताने सांगतो. राहिला विषय थोडं ते आपल्या नारायणगावचा. आता तर रेल्वे झाले, मोजणी झालेली आहे. बरेचसे शेतकऱ्यांबरोबर बोलून त्यांचे कॉम्पेन्सेशनचे अनेक प्रकरण आपण तयार केले आहेत. शेतकऱ्यांच्या बाजारभाव कसा द्यायचा, कशा प्रकारे करायचं, त्यासाठी वळसे पाटील साहेबांनी खासदार साहेबांनी 5 पट रक्कम देण्याचं ठरवलेलं आहे की जेणेकरून तिथल्या रेडी रेकनर किंवा त्या परिसरामध्ये बाजार मूल्याचे जे व्यवहार झाले असतील त्याच्या 5 पट रेट द्यायचं त्यांनी ते ठरवलेलं आहे. अजूनही कोणाच्या काय मनात शंका असेल तर मी असेल नाही तर खासदार साहेब असेल, आपण बसून ते शेतकऱ्यांचं समाधान केल्याशिवाय राहणार. अत्यंत विकासाचा केंद्रबिंदू जुन्नर तालुका काय ठरणार आहे तर हा आपला रस्ता ठरणार आहे. मध्ये वळसे पाटील साहेब आले, आपल्या विकास मोर्चा सुनबाई ना का वैदिकचं ते ऍक्सिडेंट आपला ते दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जायला साहेब तिथं आले. खासदार साहेबांशी पण बोलणं झाले. तिथं आपण आता मांजवडीला जसा अंडरपास आहे तसा मोठा अंडरपास त्यांनी प्रपोज केलेला आहे. तो एक नवीन होणार आहे. पण तिथून इकडे येईपर्यंतची जी गरज आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. आम्ही बजेट तर ऑलरेडी 5 मीटरचा रस्ता तिथं प्रपोज तर केलेलाच आहे, पण मला खात्री आहे की तो 5 मीटरचा रस्ता पण तिथं सफिशियंट होणार नाही आहे. भविष्यातला रेल्वे स्टेशनला अप्रोच करणारा रस्ता कसा असला पाहिजे, पण तो रस्ता करत असताना पण लोकांचे थोड्याशा जमिनी ऍक्विजिशन करावं लागणार आहे. आणि मग 2 पदरी किंवा 3 पदरी करून चालणार नाही. तिथं मोठा हा 4 पदरीच रस्ता असला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी तो रस्ता केला जाईल. हे सगळ्या गोष्टी महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये आम्ही जेव्हा सादर करू, साहेब बजेटमध्ये रस्ता आला पण तो 5 मीटरचा आहे, तो पुरेसा होणार नाही, तो थांबवून आपण त्याला अधिकच प्लॅनिंग करू 4 पदरी रस्त्यासाठी तुम्ही मला तेवढी मदत करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर मीना नदीवरील कोप बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी इथं पत्र मला दिलेलं आहे. या कोप बंधारा वळसे पाटील साहेब आणि बेनके साहेबांच्या माध्यमातून होता. त्याच्या पुढचा ब्रिज पण वळसे पाटील साहेबांनी करून दिला. या तालुक्यातलेच नाही, या तालुका आणि आंबेगाव तालुक्यातले सगळे बंधारे दुरुस्त करण्यासाठी वळसे पाटील साहेबांनी विशेष मीटिंग मुंबईला बोलवली होती आणि आपल्या तालुक्यातले नवीन सगळे जलसंधारणचे बंधारे, कोप बंधारे आता मांजवडीला मंजूर केलेले आहे. मला तर काल एक नवीन प्रकार कळला की आपण मांजरवाडीला एक नवीन बंधारा मंजूर केल्यानंतर एक वेगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधी लगेच पत्र दिलं की जेणेकरून त्यांना दाखवायला की माझ्या प्रयत्नातून झाला. पण चूक लक्षात आली, प्रमाण ज्या दिवशीचे आहे त्याच्या 8 दिवसानंतर त्यांचं पत्र तिकडे इकडे झाले. म्हणजे कोण गोष्ट किती कितपत काय करतात हे ओघाने आठवण झाले म्हणून तिथला बंधारा केलाय. या तालुक्यातले जेवढे कोप बंधारे आहेत, मग कुकडी नदीवरचे आहेत किंवा मीना नदीवरचे आहेत, त्यांना आपल्या हक्काचं अधिकृत पाणी देण्याचा आम्ही आता कायदा करतोय की जेणेकरून परत आपल्याला ह्या बंधाऱ्यापासून या पाण्यापासून वंचित राहता येणार नाही.
पण त्या बंधाऱ्यांचं दुरुस्ती करण्याचं पण आपण आराखड्यामध्ये घेतलेलं आहे. यंदाच्या वर्षी आपण जवळपास 12 बंधारे दुरुस्त करतोय. पुढच्या वर्षीचा जो आराखडा आहे त्याच्यामध्ये त्याचे फंड्स टाकून या बंधाऱ्याचं पण काम हे निश्चित प्रकारे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ट्रान्सफॉर्मर मुख्य जागेमध्ये एसटी स्टँड आणि जवळचे चौक असल्यामुळे अडथळा निर्माण होतोय. त्याच्या शिफ्टिंगसाठी आपल्याला करायचं आहे. शिफ्टिंगसाठी पत्र दिल्यानंतर त्याचं काय एस्टिमेट कॉस्ट वगैरे आपल्याकडे आली आहे सांगितलं. त्याच्यासाठी पण जे काय निधी लागेल काय लागेल साहेबांच्या मधून आपण करू. कुकडी व मीना नदीवरील पुलाचं काम करावं असं पवार साहेबांचं एक पत्र दिलं, म्हणजे पांडुरंग पवार साहेबांनी. जाधववाडीचा पूल तर आपण आता यंदाच्या नाबार्डमध्ये घेतलेला आहे, सर्वे त्याला चालू झाला आहे. राहिला फक्त एका पुलाचा विषय. आम्ही प्रपोजल करून तयार केलीच आहे. आपले युवरे जे गाव इकडं आणि तिकडं आहे ते देवजाळी आणि इकडचा रस्ता जोडण्यासाठी आपल्याला तिकडं ब्रिज करायचा आहे. साहेब फक्त तेवढा एका ब्रिजसाठी मला मदत करा. तो ब्रिज यंदाच्या नाबार्डमध्ये तुम्ही आम्हाला मंजूर करून द्या, एवढीच मी विनंती आपल्याला करणार आहे. बाकीच्या सर्व इतर कामांसाठी मी निश्चित प्रकारे कटिबद्ध आहे. कारण माझ्या मागे वळसे पाटील साहेब आणि अजितदादांची खूप मोठी ताकद आहे. कुठल्याही कामाला गेलो नाही म्हणत नाही. यदा कदाचित प्रत्येक सत्ताधारी आमदारांना काही काही कामांचे कोटे ठरवून दिलेले आहेत, पण मी साहेबांचा लाडका असल्यामुळं मी जर एखादी यादी घेऊन गेलो तर नाही म्हणत नाही, शेरा मारणार आणि साहेबांच्या वटवर आपल्याकडे कामं म्हणतो. एका दमात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं जुन्नरला अनावरण होतं, जे काम आम्ही मागील 1-1.5 वर्षामध्ये केलं, एका दमात अजितदादा पण आवाज झाले की एवढे कामं तू आणले कसे. आता सगळं सांगितल्यावर परत पुढच्या जागा बंद नको व्हायला म्हणून मी काय सांगितलं नाही. पण हे जो माणूस आपल्याकडे हे जे व्यक्तिमत्व हे नेते आपल्याकडे बसले आहे 494 कोटीचे गेल्या वर्षभरातल्या कामांचं आम्ही भूमिपूजन अनावरण अजितदादांच्या हस्ते केलं आणि ते सगळं वळसे पाटील साहेबांच्या मुळे शक्य झालं. कधी पण मला आठवत पांडुरंग पवार साहेब इथं भाषण करत असताना वळसे पाटील साहेबांकडून जाईल, हे पांडुरंग पवारांना काही दुसरं काही जमत नाही. सारखं काम काम काम, कधी यांचं समाधानच होत नाही. कामाच्या बाबतीत यांचं समाधान कधी होत नाही आणि लोक त्यांना सारखं सारखं निवडून दिल्याशिवाय पण समाधानी राहत नाही. एवढं त्यांचं आणि आपलं सगळ्यांचं नातं जुळलेलं आहे. भविष्यामध्ये हेच नातं प्रेमाचं अत्यंत चांगल्या प्रकारे राहण्यासाठी आणि खोडद गावचा भविष्याचा चांगला विकास घडवण्यासाठी आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आमचा सगळ्यांचा मान सन्मान केला त्याच्याबद्दल आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा वळसे पाटील साहेबांचं या जुन्नरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिन आहे. या सगळ्याच्या आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपल्या भाषणामुळे आम्हाला सर्वांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. दरम्यानच्या काळामध्ये जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय संजयराव काळे साहेब या ठिकाणी आले. संचालक आर एन गायकवाड साहेबांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा आणि नामदार वळसे साहेबांची साहेबांना विनंती करतो. श्री अंबिका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवन या संस्थेच्या मुख्य कार्यालयाचा आणि खोडद शाखेचा नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार अतुलजी बेनके, मार्केट कमिटी मंचरचे सभापती जगदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंगजी पवार, शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे पक्षाचे अध्यक्ष मानसिंगराव पाचुलकर, जिल्हा बँकेमधले आमचे सहकारी संजयराव काळे, गुलाबशेठ नेरकर, बाळासाहेब खिलारी, विनायकराव तांबे, मोहित ढमाले, कैलासभाऊ काळे, जयसिंग शेठ काळे, ॲडव्होकेट निलेश शेळके, युवक अध्यक्ष सूरज वाजगे, खोडदच्या सरपंच मनीषाताई, अंबिका पतसंस्थेचे चेअरमन
प्राध्यापक संतोष गायकवाड, व्हाईस चेअरमन सुरेशराव खरमाळे, पुंडलिक शेठ गायकवाड, शिवाजीराव खरमाळे, सखाराम पाटील काळे, विश्वास गंगाळे, सविताताई गायकवाड, दीपालीताई थोरात, रंजनाताई गंगाळे, राजेंद्र गायकर, सर्व संचालक, संस्थेचे सर्व सभासद, सर्व कर्मचारी, सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील सर्व मान्यवर, सर्व पत्रकार मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनी, आज 1 मे आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1 मे 1960ला पूर्वी जे गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र द्विभाषिक होता, त्याची 2 स्वतंत्र राज्य झाली आणि त्या स्वतंत्र राज्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात अशी 2 राज्य त्या ठिकाणी झाली. तो आपला 62वा वर्धापन दिन आज आपण साजरा करतो. आजच्या दिवसाचं दुसरं औचित्य म्हणजे आज जागतिक कामगार दिन साजरा केला जातो. साधारणपणानं 1870 सालामध्ये अमेरिकेमध्ये कामगारांनी आम्हाला 8 तास काम मिळालं पाहिजे याच्यासाठी आंदोलन सुरू केलं. ते 1883 सालापर्यंत चाललं आणि या दिवसाला कामगार दिन म्हणून 93 पासून सुरुवात झाली. भारतामध्ये कामगार दिन 1923 पासून साजरा करायला आपण सुरुवात केली. जगाच्या 80 देशामध्ये आज हा जागतिक कामगार दिन साजरा केला जातो. या दोन्ही दिवसाच्या निमित्तानं सर्व नागरिकांना आणि सर्व कामगारांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढील कार्याकरता सुनिश्चित. आज आपण या आपल्या अंबिका पतसंस्थेच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत. आता सांगितलं की बरेच दिवस झाले वाट पाहिली, 1-1.5 वर्ष झालं, परंतु काही योग जुळून येत नव्हता. आज तो योग जुळून आलेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे. मला मोठा अभिमान आहे की 1991 साली त्यावेळेचे आमदार आणि आमचे सहकारी माननीय वल्लभशेठ बेनके आणि मी, आमचे माजी आमदार बीडी अण्णा काळे, आम्ही सगळ्यांनी येऊन या पतसंस्थेचं उद्घाटन केलेलं होतं. एक छोटंसं रोपटं होतं, परंतु आज 9 शाखा आपल्या झाल्या. जवळपास 125 कोटी रुपयाच्या ठेवी आपल्याकडे संस्थेकडे आहे. 92 कोटी रुपयाचं कर्ज वाटप आपण केलेलं आहे. कोरोनामुळे थोडासा NPA जरी वाढलेला असला तरी आपल्या सगळ्यांच्या मनामधली सचोटीची भावना, आपल्या सगळ्यांच्या मनामधला प्रामाणिकपणा या जोरावर निश्चित प्रकारे ही पतसंस्था आणखी मोठ्या प्रमाणामध्ये काम करेल याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. हल्ली सहकारी संस्थांचे दिवस काही चांगले नाही. कारण एक काळ होता की ज्या काळामध्ये स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय श्री यशवंतरावजी चव्हाण यांनी एका बाजूला पंचायत राज आणि दुसऱ्या बाजूला सहकार या 2 गोष्टीला प्राधान्य देऊन ग्रामीण भागामधली अर्थव्यवस्था वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, ग्रामीण भागामधलं नेतृत्व उभं करण्याच्या दृष्टिकोनातून स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जे प्रयत्न केले
आज त्याच प्रयत्नांना नख लावण्याचं काम भारत सरकारच्या वतीनं सुरू झालेलं आहे. आज गावामध्ये विविध कार्यकारी सोसायटी आहे, पतसंस्था आहे, दूध डेअरी आहे, अनेक प्रकारच्या अशा संस्था आहेत की ज्या संस्थांच्या माध्यमातून किंवा साखर कारखाने असतील, या साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला 4 पैसे मिळत आहेत. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये साध्या घरामध्ये राहणारा शेतकरी आज त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये त्याची मुलं शिकायला लागली, आर्थिक परिस्थिती सुधारली, राहणीमान सुधारलं आणि एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार जीवन आज आमचा सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी जगायला लागलेला आहे. आणि ज्या वेळेला सर्वसामान्य माणूस एक दर्जेदार जीवन जगतोय त्यावेळेला त्याला मदत, समजा आज आपल्याला काही 4 पैसे लागले तर एकेकाळी राष्ट्रीयकृत बँकेत गेलं तर आपल्याला दारात कोणी उभं करत नव्हतं. आज सुद्धा पाहिलं तर मग हे मोठे मोठे लोक 15-15 हजार कोटी, 11-11 हजार कोटी, 22-22 हजार कोटी रुपये राष्ट्रीयकृत बँकांचे म्हणजे तुमचे माझे पैसे घेऊन त्या ठिकाणी लंपास होत आहेत. आणि त्यावेळेला तुमची माझी गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून जर आपल्या कामाला कोणी जर येत असेल तर मग आपली पतसंस्था आपल्या कामाला येते, आपली सोसायटी आपल्या कामाला येते, आपली जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्या कामाला येते, आपली दूध संस्था आपल्या कामाला येते, खरेदी विक्री संघ असू दे, मार्केट कमिटी असू दे, या सर्व संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये एक वेगळी अर्थव्यवस्था उभी करण्याचं काम या सगळ्या प्रयत्नांमधून झालं. आणि म्हणून या आपल्या संस्थांना जास्त जपणं महत्वाचं आहे. केंद्राचं सध्याचं धोरण असं आहे की आता अर्बन बँका शिल्लकच नाही ठेवायच्या, राष्ट्रीयकृत बँका सुद्धा कमी करायच्या, फक्त मोठ्या माशांना जे पाहिजे तेवढंच निर्माण करायचं. आज मोठे मोठे उद्योगपती आज सगळ्या याचं विकायचं काम सुरू झालेलं आहे. रेल्वे विकली जाते, आज आपल्याला मोठी मोठी बंदरं विकली जातात, पॉवर प्रोजेक्ट विकले जात आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये जे जे सगळं उभं राहिलं, आज त्या ऑइल कंपन्यांपासून तर सगळ्या गोष्टी विकण्याचं काम देशाच्या सरकारने त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यामधून देश निश्चित प्रकारे आर्थिक अडचणीमध्ये आहे. आताच काल परवा 2 दिवसापूर्वी तज्ज्ञांनी सांगितलं की कोविडच्या काळामध्ये देशाची आर्थिक परिस्थिती जी खालावली ती परिस्थिती दुरुस्त व्हायला आणखी 12 वर्ष लागतील. आज ही परिस्थिती जर आपल्या देशाची परिस्थिती जर असेल तर मग त्याच्यामध्ये आपल्याला काळजीपूर्वक गोष्टी करायच्या. एका बाजूला विकास करायचा, दुसऱ्या बाजूला करोना असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारने नागरिकांची काळजी घ्यायचं काम केलं. दुसऱ्या बाजूला आपल्याला आपल्या ज्या गरजा आहेत, मग कर्जबाजारी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा प्रयत्न झाला 2 लाखापर्यंत. ज्यांना 50,000 रुपयेपर्यंत वेळेत भरलेल्या लोकांना 50,000 रुपये देण्याच्या संदर्भातली जी घोषणा माननीय अजितदादांनी केली होती त्याचाही निर्णय आता कॅबिनेटमध्ये झालेला आहे. उद्याच्या काही दिवसामध्ये ते सुद्धा पैसे शेतकऱ्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज देशामध्ये वीज टंचाई आहे, कोळशाची टंचाई आहे. वीज मंडळाकडे आज कोळसा खरेदी करायला पैसे नाहीत, वीज खरेदी करायला पैसे नाहीत, ही परिस्थिती आहे. आणि अशाही सगळ्या परिस्थितीत आपण ज्या वेळेला या ठिकाणी अशा पद्धतीने काम करतो, चांगल्या पद्धतीने काम करतो, त्यावेळेला निश्चितच आपल्याला या परिसरामध्ये आम्हाला अभिमान या गोष्टीचा आहे की तुमचं नेतृत्व करायला आम्हाला संधी मिळाली. माननीय वल्लभ शेठ असतील, मी असेल, विडे काळे असतील, आम्हाला सगळ्यांना तुमचं नेतृत्व करायची जी संधी मिळाली त्याच्या माध्यमातून तुमचं मिळालेलं प्रेम आणि आमच्यावर असलेली जबाबदारी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न केले. काही गोष्टी झाल्या पूर्ण, परंतु आता अपेक्षा वाढलेली आहे आणि ह्या अपेक्षा तुमच्या वाढलेल्या आहेत.
म्हणून तुमच्या लोकप्रतिनिधीच्या वाढलेल्या आहेत. म्हणून मी अतुल शेखर म्हटलं पांडुरंग पवार काय भेटल्यावर तब्येतीची वगैरे काही चौकशी करत नाही. लगेच कागद काढलं की हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे लगेच सुरुवात करतात पडलं. आणि सतत माझा मतदारसंघ, माझे लोक, माझा तालुका, माझ्या मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न या गोष्टी त्या ठिकाणी सातत्यानं करायच्या संदर्भामध्ये त्यांचा जो उत्साह आहे तो उत्साह वाखण्यासारखा आहे. त्यांनी आपल्या परिसरातली, आपल्या गावातली अनेक विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निवेदनं दिलेली आहे. अतुल शेठ आता एक नव्या दमाचा खेळाडू आहे. म्हणजे वल्लभ शेठच्या बरोबर आम्ही काम केलं, आता तुमच्याही बरोबर आम्ही काम करतो, पण तुमचा आता दम नवा आहे आणि नव्या दमाने तुम्ही काम करणार आहे. आणि साहजिकच जी आमची मैत्री वल्लभ शेठजीने आमची होती आणि आदरणीय पवार साहेबांचा सुद्धा वल्लभ शेठवर जो जीव होता त्याच्यामुळेच आज अतुलला त्या ठिकाणी, मग अजितदादा असेल, मी असेल, आम्ही सगळी मंडळी असू, त्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये जिथं जिथं जे लागेल तेथे देण्याच्या दृष्टिकोनातून आणि या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून, लोकांना आनंदी करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये प्रयत्न करतो. आणि अतिशय तडफेनं हा एक युवक कार्यकर्ता आज या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राज्यामध्ये करतोय. त्यांनी सांगितलं की सगळी कामं पांडुरंग पवारांनी जेवढी निवेदनं दिली ती सगळी कामं मी मार्गी लावतो. माझं लक्ष राहीलच. फक्त आता जो एक पूल तुम्ही मला सांगितला, मी सांगतो त्या पुलाला निश्चित प्रकारे निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल. आणि जसा हा मागचा पूल आपण केला जाधववाडीचा, तसा हा सुद्धा पूल, रांजणीचा पूल सुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला भविष्य काळामध्ये कामगिरी करायची. आता काही जी मोठी कामं आहेत ती साधारणतः आपल्या लक्षामध्ये येत नाही. आता समजा हायब्रिड ॲन्युइटीमधून झालेली जी कामं आहेत त्याच्यामध्ये बेला जेजुरी रस्ता जो आहे तो बेला जेजुरी रस्ता, बेला, मंगरूळ, पारगाव, पिंपरी कावळ, जांभूळ, लाखनगाव, शिक्रापूर अर्ध्या पाऊण तासामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पोहोचता येतं. इतका उत्तम रस्ता तो त्या ठिकाणी झालेला आहे. आणि दुसरा सुद्धा आपला हा अष्टविनायकचा जो रस्ता आहे तो नारायणगाव, हिवरे, मांजरवाडी, जाधववाडी, नागापूर, कारखाना, रांजणगाव हा रस्ता हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी आता उद्याच्या काही दिवसामध्ये पूर्ण होईल. आणि एकदा हे दळणवळण झालं, एकदा ही पुणे नाशिक रेल्वे झाली की त्याचा फायदा आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज पवार साहेबांच्या आणि चव्हाण साहेबांच्या प्रयत्नामुळं जुन्नर तालुक्यामध्ये जी 5 धरणं उभी राहिली, या 5 धरणामुळं आज ज्या पद्धतीनं या तालुक्यातला, या परिसरातला शेतकरी, मग आंबेगावचा असेल, जुन्नरचा असेल, शिरूरचा असेल, पारनेरचा असेल, शेतकरी आज ज्या पद्धतीने उभा राहिला, साखर कारखान्यांनी ज्या पद्धतीने मदत सगळ्या शेतकऱ्यांना करायचा प्रयत्न केला, तर त्याच पद्धतीनं आपल्याला भविष्य काळामध्ये पुढे जायचं आहे. आता या ठिकाणी सत्कार करत असताना एक तरुण मुलगा माझ्या समोर आला. त्याने सांगितलं मी नालंदा शाळेचा मंचरचा विद्यार्थी आहे. म्हटलं आता काय करणार आहे? म्हटलं मी आता GRE क्रॅक केलेली आहे, मला आता हैदराबादला IITला ॲडमिशन मिळालेलं आहे. म्हणजे शिक्षण मिळाल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्याच्या घरात GRE म्हणजे काय आणि आज हैदराबाद सारख्या IIT मध्ये प्रवेश त्याच्या प्रयत्नानं मिळणं, त्याच्या अभ्यासातून मिळणं, त्या कुटुंबाचं कायमचं एकतर्फी त्या ठिकाणी नाव लौकिक गगनाला मिळवण्यासारखं काम आज जर आमची मुलं आणि मुली करायला लागली तर तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आमची मुलं आणि मुली ही आपण कशी पुढं घेऊन जायची. पण आता काय झालंय की आता सध्या दिवस जरा वेगळे आहेत. आज आपल्या महागाईबद्दल कोणी बोलत नाही. डिझेलचे, पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत. आज बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज देशातलं सरकार काय पद्धतीने काम करतंय तुम्हाला माहिती आहे. राज्यामध्ये उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण, अजितदादा, आम्ही सगळेजण काम करत असताना आता ह्या राज्याला नवीन दिशा द्यायचा प्रयत्न करतोय. पण राज्यातले आपले आता महत्त्वाचे विषय काय? महंगाईचा विषय महत्त्वाचा आहे.
हे भोंगे लावा, ते भोंगे काढा. आता भोंगे लावल्यामुळं काय कोणाचं काय अडणार आहे का बिघडणार आहे? पण प्रश्न निर्माण काय करत, भोंगा महत्वाचा नाही. त्या भोंग्याच्या माध्यमातून हिंदू आणि मुस्लिमांच्या मध्ये वाद कसा वाढवायचा हे महत्वाचं आहे. आता सुप्रीम कोर्टाचं जजमेंट काय आहे? सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की रात्री 10 वाजेपासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे वाजवायचे नाही. आता इतके दिवस चाललं होतं. आता जर त्याच्यामधून जर तो निर्णय समजा आपण सगळ्यांनी जर घेतला 10 पासून तर 6 पर्यंत भोंगे वाजवायचे नाही, तर ठीक आहे, मुस्लिम लोकांची त्या ठिकाणी 5 वाजल्याची अचानक बंद होऊन जाईल. पण आपल्या कीर्तनाचं काय रात्री 11 वाजेपर्यंत आपलं चालतं. आपला काकड आरती चालते सकाळी पहाटे 4ला, आपलं भजन चालतं, आपला सप्ताह चालतो, आपली साईबाबाची शिर्डीची आरती चालते, तिरुपतीची आरती चालते. आता जर दुसऱ्याची खपली काढायला गेलो तर आपल्या अंगावर येणार आहे. पण मग तुम्ही भोंगे काढा नाही तर त्याच्या घरासमोर हनुमान चालिसा जाऊन वाचा. अरे बाबा, हनुमान चालिसा वाचायची तर हनुमान चालिसा हिंदीमध्ये वाचायचं असेल तर मारुती स्तोत्र वाचा आणि आपल्या आपल्या घरी तुम्ही वाचा. दुसऱ्याच्या दारामध्ये इकडे तिकडे जाऊन वाचायची गरज नाही. परंतु आज दुर्दैवाने या राज्यामध्ये असा एक प्रयत्न केला जातो की अशांतता निर्माण करायची. हे सरकार आलेल्या दिवसापासून हे सरकार जाईल कसं आणि हे सरकार हलवायचं कसं या दृष्टिकोनातून जेवढा तो प्रयत्न करतात आणि अशांतता निर्माण केल्याच्या नंतर साहजिकपणानं कुठं एखादी काही घटना घडली तर मग पोलीस विभागाला काम करावं लागतं आणि मग पोलीस विभागाने काही काम केलं. कधी म्हणायचं पोलीस विभाग कामच करत नाही, कधी म्हणायचं थोडं जास्तच काम करतो, कुठं आणखीन काय म्हणायचं. आता हे जर असं त्या ठिकाणी सुरू झालं आणि मग यांनीच नोंद करायचं की या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक नाही आणि म्हणून या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावा आणि आमचं सरकार येऊ दे.